संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 1005 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे। त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 76,440 झाली आहे। अमरावती जिल्ह्यातील 15 बाधितांचा मृत्यू झाला। त्याखेरीज अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल वाशिम जिल्ह्यातील 1, अकोला जिल्ह्यातील 1 आणि ठाणे जिल्ह्यातील 1 अशा 3 बाधितांचा मृत्यू झाला आहे। एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे। 45 वर्षीय पुरुष वरुड ऑर्किड रुग्णालय, 36 वर्षीय पुरुष शंकरनगर अमरावती सनशाईन रुग्णालय, 64 वर्षीय पुरुष मोर्शी पाटणकर रुग्णालय, 50 वर्षीय पुरुष दर्यापूर एकता रुग्णालय, 72 वर्षीय पुरुष राम मोहन नगर अमरावती सिटी रुग्णालय, 70 वर्षीय पुरुष रुक्मिणी नगर अमरावती सिटी रुग्णालय, 44 वर्षीय पुरुष अचलपूर भामकर रुग्णालय, 70 वर्षीय पुरुष नांदगाव खंडेश्वर जिल्हा कोविड रुग्णालय, 55 वर्षीय महिला अशोकनगर अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय, 80 वर्षीय महिला वडगाव जिल्हा कोविड रुग्णालय, 70 वर्षीय पुरुष नांदगाव खंडेश्वर जिल्हा कोविड रुग्णालय, 55 वर्षीय महिला भातकुरी जिल्हा कोविड रुग्णालय, 55 वर्षीय महिला फ्रेझरपुरा जिल्हा कोविड रुग्णालय, 72 वर्षीय पुरुष वरुड जिल्हा कोविड रुग्णालय, 70 वर्षीय पुरुष नांदुरा जिल्हा कोविड रुग्णालय, 40 वर्षीय पुरुष वाशिम बक्तार रुग्णालय, 70 वर्षीय महिला उल्हासनगर ठाणे एकता रुग्णालय दर्यापूर, 52 वर्षीय महिला अकोला जिल्हा कोविड रुग्णालय अशा 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती।